फणसांच्या घरांची भाजी तर आपण नेहमीच करून खातो, पण तुम्ही कधी फणसांच्या बियांची चमचमीत अशी भाजी करून खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तरीही ही सोपी आणि चवदार रेसिपी एकदा नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, सात फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सर्वात आधी फणसांच्या बिया स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता या बिया आपण कुकरमध्ये टाकूया आणि बिया बुडतील इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे. सोबत थोडीशी यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे भाजीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, यामध्ये पाण्याचा वापर जराही न करता हे वाटण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. बघा, इथे आपलं सुक्कं आणि छान असं वाटण अगदी तयार आहे. आता इथे आपल्या बियासुद्धा वाफवून तयार झालेल्या आहेत. त्या बाहेर काढून इथे मी बियांचे फक्त वरचे पांढरे साल काढून घेणार आहे. लाल रंगाचे साल मी काढणार नाही आहे. आणि हे पांढरे साल काढून झाल्यानंतर बियांचे अशी मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरं व्यवस्थित तडतडल्यावरती त्यानंतर ह्यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालून कांदा चांगला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. टोमॅटो सुद्धा छान असा मऊ करून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा इकडे व्यवस्थित मऊ झाल्यावरती आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया. मसाल्यामध्ये मी हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि जिरा पावडर टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. मसाले करपू नये म्हणून अगदी यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. पाणी टाकून झाल्यावरती ह्यामध्ये आपण जे ओल्या खोबऱ्याचं सुकं वाटण केलेलं आहे ते ह्यामध्ये टाकून घेऊया. आणि मग ह्या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण व्यवस्थित परतून घेऊया. वाटण चांगलं परतून झाल्यावरती ह्यामध्ये आपण ज्या फणसांच्या बिया वाफून आणि बारीक कट करून घेतल्या होत्या त्या ह्यामध्ये टाकूया. आता हा मसाला या बियांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला जास्त पातळ भाजी हवी असेल तर पाणी जास्त टाका. मला ही पातळ भाजी नको आहे म्हणून मी अगदी थोडंसंच पाणी घालत आहे. आणि मग चवीनुसार मीठ टाकून कढईवर झाकण ठेवून एक चांगली 10 मिनिटं वाफ काढून घेऊया. 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. व्यवस्थित ही पुन्हा मिक्स करून वरून ह्यावर अशी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकूया. आणि तयार आहे आपली झटपट आणि चमचमीत अशी फणसांच्या बियांची भाजी. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सात फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.